Hello, dear students. Today we are going to learn a very interesting story from your English Balbharti textbook, and that is lesson number 15 Young Bravehearts. यंग ब्रेव्हार्ट्स म्हणजे काय? यंग म्हणजे काय मुलांनो? तर तुमच्यासारखे छोटे मुलं आणि ब्रेव्हार्ट्स म्हणजे शूर, वीर. तुमच्यासारखी छोटे मुलं आहेत की जे खूप शूरवीर आहेत. आणि या छोट्या मुलांच्याच काही स्टोरीज आता आपल्याला या लेसनमध्ये बघायच्या आहेत. मुलांनो, शूर व्यक्ती म्हणजे काय? शूर व्यक्ती ते नसतात की ज्यांना भीतीच वाटत नाही. भीती तर सगळ्यांनाच वाटते, हो की नाही? सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीतीही वाटतच असते. पण शूर व्यक्ती ते असतात जे त्या भीतीवर विजय मिळवतात, त्या भीतीला मात देतात. तर बघूयात आपल्या या लेसनमध्ये असे कोण यंग ब्रेव्हार्ट्स आहेत. सो लेट्स स्टार्ट आवर लेसन, यंग ब्रेव्हार्ट्स. The Prime Minister presented the 2013 National Bravery Awards to 25 children on Friday, 24 January 2014, 2 days before Republic Day. मुलांनो, 2014मध्ये आपले प्राईम मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि 2013चे जे नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड्स आहेत ते 25 मुलांना देण्यात आले. ते कधी देण्यात आले? तर 24 जानेवारी 2014, 2 days बिफोर रिपब्लिक डे. तर मुलांनो, आपला रिपब्लिक डे कधी असतो? येस, 26 जानेवारीला. 26 जानेवारीला आपला रिपब्लिक डे असतो आणि त्या रिपब्लिक डेच्या 2 दिवस आधी म्हणजेच 24 जानेवारीला हे ब्रेव्हरी अवॉर्ड्स देण्यात आले. आणि ते कोणी दिले? तर प्राईम मिनिस्टर यांनी दिले. Among these 25 children, 9 are girls. 25 मुलांना सिलेक्ट केलेलं होतं अवॉर्डसाठी. त्यातल्या 9 गर्ल्स होत्या. And the Bharat Award was conferred upon 8.5-year-old Mahika Gupta from Delhi. Conferred means to give somebody an award. ओके, तर महिका गुप्ता ही दिल्लीमध्ये राहणारी मुलगी आहे. ती 8.5 वर्षांची आहे आणि तिला भारत अवॉर्ड देण्यात आलं. चला तर मुलांना मग आपण बघूयात महिका गुप्ताने असं नक्की काय केलं, कोणतं काम केलं की ज्यामुळे तिला भारत अवॉर्ड देण्यात आलं. मुलांनो, 2013मध्ये खूप पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे केदारनाथ या ठिकाणी खूप मोठा पूर आला होता. खूप नुकसान झालं होतं. चला तर मग बघूयात केदारनाथमध्ये या मुलीबरोबर महिका गुप्ताबरोबर नक्की काय घडलं. ऑन June 16, 2013, महिका गुप्ता वॉज इन केदारनाथ विथ अ फॅमिली. महिका गुप्ता ही 2013मध्ये 16 जूनला केदारनाथ इथे तिच्या फॅमिलीबरोबर होती. सडनली फ्लॅश फ्लड स्टक आणि अचानक खूप मोठा पूर आला. द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर आणि सगळा जो तिथला एरिया होता केदारनाथ इथला, तिथे सगळं मडी वॉटर म्हणजे चिखलाने भरलेलं खूप असं पाणी तिथे भरलं गेलं. महिका कुड नॉट सी हर पेरेंट्स ऑर रिलेटिव्स बट हर्ड हर 4-year-old ब्रदर क्राईंग. आणि त्यामुळे अचानक पूर आल्यामुळे कोणालाच काहीच दिसत नव्हतं आणि महिका गुप्तालासुद्धा तिचे पेरेंट्सही दिसत नव्हते आणि तिचे रिलेटिव्सही दिसत नव्हते. पण तिला तिचा छोटा भाऊ होता 4 years oldचा. त्याचा रडण्याचा आवाज आला. महिका डिड नॉट नो हाऊ टू स्विम आणि महिकाला त्यावेळेस पोहताही येत नव्हतं. शी वॉज हिट विथ स्टोन्स कॅरीड बाय वॉटर आणि त्याचवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड आला होता आणि तो दगड महिकाला लागला. बट ब्रेवली शी वेडेड आउट टिल शी फाउंड हर ब्रदर अँड ड्रॅग्ड हिम टू सेफ्टी. आणि खूप शूरपणे वेडेड म्हणजे काय? तर टू वॉक विथ अन एफर्ट इन वॉटर ऑर मड. मुलांनो, साधं जेव्हा आपण चालतो त्यावेळेस आपण इझिली चालतो, पण पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये चालायचं म्हटलं की आपल्याला चालताना खूप एफर्ट्स लागतात. तर तशा प्रकारे महिका तिच्या भावापर्यंत चालत गेली आणि त्या ठिकाणावरून त्याला सेफ जागेवर आणलं. देअर शी हेल्ड ऑन टाईटली टू हर ब्रदर फॉर आवर्स आणि त्या सेफ जागेवर
तिने तिच्या भावाला घट्ट पकडून ठेवलं. तासनतास घट्ट पकडून तिथे सेफ जागेवर ठेवलं. व्हेन शी सॉ अ लाईट शी वेव्ड फॉर हेल्प. आणि जेव्हा तिला लाईट दिसली त्यावेळेस तिने काय केलं, हेल्पसाठी हात हलवला. आफ्टर दॅट दे वर बोथ रेस्क्यूड. आणि त्यानंतरनं त्या दोघांचीही त्या पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली. रेस्क्यूड म्हणजे काय, तर सुटका करणे. विथ हर डिटर्मिनेशन अँड प्रेझेन्स ऑफ माइंड शी सेव्ड हर ओन लाईफ अँड दॅट ऑफ हर ब्रदर. Determination means what? The quality that makes you continue to do something even if it is difficult. डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर दृढ निश्चय. एखाद्या व्यक्तीमध्ये एक असा गुण असणे की कितीही कठीण परिस्थिती आली तरी पण दृढ निश्चय, स्वतःशी एक निश्चय करून ठेवणं की आपण या परिस्थितीतून बाहेर निघायचंच आहे, आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर तसंच या महिकाने सुद्धा दृढ निश्चय केला होता की आपण आपल्या भावाला आणि स्वतःला या कठीण परिस्थितीतून वाचवायचं आहे. अँड प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय, तर द ॲबिलिटी टू रिॲक्ट क्विकली अँड स्टे काम इन अ डिफिकल्ट ऑर डेंजरस सिच्युएशन. एक असा गुण महिकामध्ये होता की कितीही डेंजर सिच्युएशन आली तरी तिने स्वतःला शांत ठेवलं आणि त्या डेंजर सिच्युएशनमध्ये नक्की कसं वागायचं आहे हे तिने ठरवलं आणि तशी रिॲक्ट झाली. ओके, तर त्याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. तर महिकाकडे हे 2 गुण होते. कोणते, डिटर्मिनेशन आणि प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि त्या 2 गुणांमुळे तिने स्वतःचीच नाही तर स्वतःच्या भावाची सुद्धा लाईफ वाचवली होती. ब्रेवरी इज इन डुईंग द राईट थिंग इवन वेन वन इज अफ्रेड. ब्रेवरी म्हणजे काय, तर ब्रेवरी म्हणजे योग्य काम करणे, योग्य कृती करणे. जेव्हा आपण घाबरलेलो असतो, भीतीदायक वातावरणात पण न घाबरता योग्य ती कृती करणे, ॲक्शन करणे, यालाच ब्रेवरी असं म्हणतात. वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ॲक्शन्स. वी बिकम ब्रेव्ह बाय परफॉर्मिंग ब्रेव्ह ॲक्शन्स. मुलांनो, आता इथे सांगितलेलं आहे जस्ट म्हणजे काय, तर खरे, इमानदार, ट्रूथफुल. आपण इमानदार, खरे तेव्हा बनू शकतो जेव्हा आपण योग्य आणि चांगले काम करू. आणि आपण शूर, बहादूर तेव्हा बनू शकतो जेव्हा आपण शूरतापूर्ण असे काम करू. हो की नाही? Shubham Santosh Chowdhury from Maharashtra has been given Sanjay Chopra Award for his exemplary courage. Exemplary means providing a good example for people to copy. लोकांनी अनुकरण करावं असं एक उदाहरण त्याने लोकांसमोर ठेवलं होतं. करेज म्हणजे काय, तर साहस. तर शुभम संतोष चौधरी हा महाराष्ट्रातला मुलगा आहे आणि त्याने एक असं साहस केलं होतं की ज्याचं लोकांनी सुद्धा अनुकरण करावं आणि त्याला संजय चोप्रा हे अवॉर्ड दिलं गेलं. ही वॉज ऑन हिज वे बॅक फ्रॉम स्कूल ऑन 11 ऑगस्ट 2012. 2012मध्ये 11 ऑगस्टला तो स्कूलमधून रिटर्न येत होता. He saw that a van had burst into flames on the national highway. त्याने काय पाहिलं, नॅशनल हायवेवर एका व्हॅनला आग लागलेली आहे. बर्स्ट इंटू फ्लेम्स मीन्स वॉट, कॉट फायर सडनली, एक अचानक आग लागणे. ओके, तर त्याने काय पाहिलं, नॅशनल हायवेवर जेव्हा तो स्कूलमधून रिटर्न येत होता की एका व्हॅनला आग लागलेली आहे. अ क्राऊड हॅड गॅदर्ड बट दे वर वॉचिंग हेल्पलेसली. हेल्पलेस मीन्स वॉट, वॉन्टिंग टू डू समथिंग बट नॉट एबल टू डू इट फॉर सम रिझन. काहीतरी करावंसं वाटतं पण काही कारणांमुळे करू शकत नाही, त्यालाच मराठीमध्ये असहाय असं म्हणणार. तर तिथे गर्दी तयार झाली होती. क्राऊड म्हणजे काय, तर गर्दी. अ क्राऊड हॅड गॅदर्ड, खूप गर्दी जमा झाली होती. बट दे वर वॉचिंग हेल्पलेसली, पण ते सगळेजण हेल्पलेसली फक्त बघत होते. शुभम रश टू द व्हेकल अँड tried to open the door but the handle was too hot to hold. शुभम त्या व्हेकलजवळ गेला आणि
त्या व्हेइकलचं डोर उघडण्याचा प्रयत्न केला, त्या व्हॅनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरवाजाचं हँडल हे खूप गरम होतं, त्यामुळे त्याला ते उघडता येत नव्हतं. शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो अँड अनलॉक्ड द डोर फ्रॉम इनसाईड. मग शुभमनी काय केलं, ती व्हॅनची विंडो तोडली आणि तो दरवाजा आतल्या साईडने अनलॉक केला आणि मग तो दरवाजा उघडला. देअर वेर 2 गर्ल्स इन द व्हॅन. आणि त्या व्हॅनमध्ये 2 गर्ल्स होत्या. ही पुल्ड देम आउट ऑफ द बर्निंग व्हॅन अँड सेव्ड देअर लाईव्स. आणि त्याने काय केलं, त्या 2 गर्ल्सला जोरात बाहेर ओढलं आणि त्या दोन्ही गर्ल्सची लाईफ वाचवली. Every year, National Bravery Awards are given to young children for their outstanding deeds of bravery. Outstanding means excellent or extremely good. Deeds means काम, कार्य, आणि bravery means शूरतापूर्ण. शूरतापूर्ण असं जे आउटस्टँडिंग काम करतात अशा लहान मुलांना हे नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड दरवर्षी दिलं जातं. These children present inspiring example for other children. These children present inspiring examples for other children. You can read about their acts of courage in the newspaper or on the internet. तुम्ही या मुलांबद्दल इंटरनेटवर सुद्धा सर्च करू शकता किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्ही त्यांचे करेजेसचे किस्से किंवा कहाण्या वाचू शकता. The brave man is not he who does not feel afraid, but he who conquers that fear. नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला यांनी काय सांगितलेलं आहे? The brave man is not he who does not feel afraid, but he who conquers that fear. शूर व्यक्ती ते नसतात ज्यांना भीती नाही वाटत. भीती तर सगळ्यांनाच वाटते, पण शूर व्यक्ती ते असतात जे त्या भीतीवर विजय मिळवतात. Now let us learn some meanings from this lesson. Conferred means to give somebody an award. Wade means to walk with an effort in water or mud. Determination means the quality that makes you continue to do something even if it is difficult. म्हणजेच दृढ निश्चय. Presence of mind means the ability to react quickly and stay calm in a difficult or dangerous situation. Exemplary means providing a good example for people to copy. म्हणजेच अनुकरणीय. Burst into flames, caught fire suddenly. Helpless means wanting to do something but not able to do it for some reason. म्हणजेच असहाय्य. Outstanding means extremely good, excellent. Inspiring means encouraging one to do something. म्हणजेच प्रेरणादायक. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.